सामने ते एन्जॉय करतात। दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या दुसऱ्या सत्रामध्ये बेस्ट ऑफ लक। पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तयार सज्ज होतोय तो सुभाष आणि सामोर होतोय स्ट्राइक एंडला भावेश। शफल होऊन खेळतोय, दिशा दिली चेंडूला, बॅकवर्ड मध्ये चेंडू थांबणार नाही। आउटफील्ड फास्ट, सीमा रेषेच्या जवळ जवळ तिथे चेंडू अडवला जातोय। चांगला प्रयत्न तिथे, कौतुक करेन त्या दोन्ही खेळाडूंचं, कारण चेंडू जवळ जवळ सीमारेषेच्या बाहेर होता, पण त्या मुवमेंट सुद्धा चेंडू अडवतायत। भावेश मात्र थोडेसे प्रश्नचिन्ह पाहतात की चेंडू कशा प्रकारे थांबला तिथे, कारण तिथे मात्र चेंडू थांबवत आहेत। अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे आणि एक महत्वाची धाव तिथे रोखतात तिथे। एकूण धावसंख्या झाली धाव फलकावरती 3 आणि पुन्हा एकदा पारितोषिक ते म्हणजेच सोमनाथ आणि त्याचबरोबर प्रेम भोईरसाठी सलग 3 चेंडू 3 षटकार जर तुम्ही लगावताय तर 11,111 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल। सूरज बाळाराम पाटील सोनारपाडा आणि अक्षय दशरथ भोईर उंबारली यांच्याकडून। 3 धावाने स्वतःचं खातं उघडतोय भावेश। हल्लीच खेडूकपाडा येथे जी एक टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये 6 चेंडूतला 6 षटकारांचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे। असा खेळाडू स्ट्राइक एंडला संगनायक सचिन ऑफ स्टंपच्या बाहेर लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, पण खूपच बाहेर चेंडू। पंच पाहतात योग्य डिसिजन महेश, व्हेरी गुड डिसिजन। खेळाडूंना, फलंदाजांना, गोलंदाजांना त्यांच्या नियमामध्ये तुम्हाला बांधून ठेवावं लागेल। योग्य डिसिजन। धावसंख्या धाव फलकावर 4 विदाउट लॉस इन द फर्स्ट ओव्हर। परत फुल टॉस चेंडू, दिशा दिली आहे, गॅप पन्ना, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार। ओ गुड शॉट, मॅग्निफिसंट ड्रायव्हिंग। 4 धावा। सजवली निर्जाच्या पोरानी, सजवली हारेच्या भगवानी, गवसाराचा मलई फाल दिला बेताल देवाचा, गवसाराचा मलई फाल दिला बेताल देवाचा। सलग 3 षटकारासाठी पारितोषिक आलंय ते संतोष गवळी यांच्याकडनं, तब्बल 6,000 रुपयाचं। उंबारली संघासाठी फुल टॉस चेंडू, आक्रमक फटका, चेंडू सीमारेषेजवळ। ओ व्हेरी गुड क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जेदार। झोकून दिलं स्वतःला, स्वतःला स्ट्रेच करत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण ते दाखवत आहेत। आणि या 2 धावा त्याने खूप महत्वाच्या रोखल्या आहेत। सुशांत आहे तिथे उंचपुरू असा खेळाडू, ज्या दिशेला क्षेत्ररक्षण लावले त्या दिशेने फटकेबाजी होते, म्हणजे गोलंदाज त्याला भाग पाडतोय त्या दिशेने खेळण्यासाठी। या ठिकाणी धावसंख्या झाली धाव फलकावरती 3 वाईड 4 आणि 2, एकूण धावसंख्या दुहेरी अंक 10। गोलंदाज सुभाष, हा चेंडू लीडिंग एज हवेमध्ये, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन। बिग विकेट, सचिन बॅक टू द पवेलियन। चंद्रकांत बोर्डे स्टँड दुमदुमून गेलाय। शिरडोन संघाचे समर्थक सकाळी सत्रापासून पहिल्या सामन्यापासून तिथे उपस्थित आहेत आणि त्या स्टँड मधना आज इथे त्यांना सपोर्ट करतायत। नवीन फलंदाज येतो मैदानावर तो कुमार। सकाळी सत्रामध्ये शिरडोन संघाचे जे समर्थक होते नाचताना भरपूर दिसत होते, भरपूर दंगामस्ती चालू होती, नाचत भरपूर होते। पण आता मात्र जर पाहिलं तर वेंगसरकर स्टँड म्हणा सुद्धा काही कमी आवाज नाही, जबरदस्त आवाज। एन्जॉय करतायत ही स्पर्धा। उंबारली वर्सेस शिरडोन आणि चंद्रकांत बोर्डे वर्सेस दिलीप वेंगसरकर, नो डाऊट। शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार, नो डाऊट, काहीच वाद नाही। कुमार स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज आणि नॉन स्ट्राइक एंडला भावेश। सुभाष तयार कुमारसाठी, हा चेंडू समोर घेत आहेत, चेंडू हवेमध्ये, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि झेल। बिग विकेट, अनमोल फलंदाज बाद। दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी तंबूत परततायत सुभाष। आवाज खाली करायचा ना, नाव लक्षात ठेवायचा। पिंपळाचा मुकेश पाटील ना कल्पेश कामणकर। तर नवीन फलंदाज मैदानावर तो 4थ्या क्रमांकावर। या क्रमांकावर आपण नेहमीच
क्रिकेटचं दैवत सचिन रमेश तेंडुलकरला पाहिलंय आणि त्याच उंचीचा खेळाडू आता सरकतो मैदानामध्ये रुपेश. त्याच्याकडे मात्र निश्चितच खूप मोठ्या अपेक्षा आहेत. 2 गडी खूप लवकर बाद होत आहेत, स्वस्तात बाद होत आहेत. संगनायक तंबूत परततोय, त्याच्या पाठोपाठ लगेचच अजून एक खेळाडू परततोय तंबूमध्ये आणि पाहूया हॅट्रिकच्या उंबरट्यावर हॅट्रिकची संधी या गोलंदाजाला मिळते का. सपोर्ट करतायत प्रेक्षक. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज मागे जातोय चेंडू बॅकवर्ड पॉइंटमध्ये आणि तो पण चेंडू तिथे कव्हर करते. क्षेत्ररक्षक आहे तिथे येत आहेत चेंडू उचलण्यासाठी. वैभव एकच धाव मिळते. शिल्डोन वर्सेस उंबारली. दोन्ही संघासाठी खूप महत्वाची लढत आहे कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकून वरती आलेत आणि यामध्ये फाईट करतायत एकमेकांसमोर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचिन्ह क्रिकेट स्पर्धा सन 2016 वर्ष 15वे वाटचाल परंपरेची सातत्याने 15व्या वर्षात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नवीन नवीन बदल संकल्पना घेऊन या स्पर्धेचं सातत्याने नवीन वर्षात आयोजन केलं जातं आणि यासाठी सज्ज आहेत आयोजक आमचे जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे. एव्हरी व्हॉलेंटियर्स प्रत्येक कार्यकर्ता त्यांचे अधिकारी सज्ज असतात दरवर्षी कित्येक दिवस अगोदर कित्येक महिने अगोदर या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतात, मेहनत आणि त्याचं रंग तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळतोय. आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुसरं षटक घेऊन मानपाड्यांकडनं येतोय गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज वैभव. राऊंड ओव्हर द विकेट येतात. लेफ्ट आर्मवर विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू लॉफ्ट केलाय कव्हरच्या डोक्यांना. व्हेरी गुड शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. 4 धावा. गुड शॉट. अप्रतिम दर्जेदार चौकार. उमरली गावची गावदेवी आई बसली देवलाला, आई बसली देवलाला. वार घुमते अंगामध्ये आई मंगलवाराला, वार घुमते अंगामध्ये आई मंगलवार. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला भावेश पाहतायत. लाईन चुकीचे. लेग स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू वाईड. शैलीदार खेळाडू आहे भावेश आणि तेवढाच शैलीदार त्यांचा साथीदार सुद्धा आहे रुपेश. खूप स्टायलिश खेळतात, स्टायलिश क्रिकेटर आहेत. आणि आता अगोदरचा जो पहिला चेंडू जो पाहिला कव्हरच्या डोक्यावर ना इनसाइड आउटचा फटका खूप कमी खेळाडू आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये. मी प्रशांतला सगळ्यात वरती ठेवीन नांदिवली संघाचा. त्याच्यामुळे मात्र अप्रतिम प्रभुत्व आहे या फटक्यावर. फुल टॉस दिशा दिली. क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली चांगला प्रयत्न होता तिथे पण त्याच्या हाताला चेंडू स्किट होऊन मागे जातोय. विलास होता तिथे तर बॅकिंग करतायत मागून येत आहेत लॉंग ऑफ वरून. रेवंड चांगलं कॉर्डिनेशन 2 खेळाडूंमध्ये. चांगला प्रयत्न होता पण त्या खेळाडूला निश्चितच थोडंसं मात्र दडपण होतं या फटक्यावर. जर चेंडू आला ऑफ साईडला त्याला धावत जावं लागलं आणि त्याच्या हातातून चेंडू स्किट होतोय. 1 धाव मिळते आणि स्ट्राईक रोटेट होतोय फलंदाजाकडे. 2 धावा वसूल करतो या चेंडूवर. धावसंख्या धावफलकर 18. 18 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी ताबडतोब पाठोपाठ बाद झाले होते सलग चेंडूंवर. स्ट्राईक एंडला भावेश. लेफ्ट आर्म ओव्हर. हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्राच्या चेंडूच्या खाली झेल होतोय का बघत आहे. झेल सुटतोय. प्रेशर प्रेशर दबाव. 2 धाव कंप्लीट करतायत आणि ते तिसरी सुद्धा धाव कंप्लीट केली आहे. वॉटर रनिंग व्हेरी स्ट्रॉंग बिटवीन रणनीती विकेट आणि दोन्ही खेळाडू मात्र सज्ज झाले तिथे. एवढा प्रतिसाद निश्चितच आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा एवढा आवाज आपल्याला पाहायला मिळत नाही. तेवढा आवाज मात्र आता मैदान आपल्याला ऐकायला मिळतोय. जबरदस्त प्रतिसाद. प्रेक्षकांचं कौतुक करत एवढं कमी आणि या 3 धावांनी धावसंख्या निश्चित पुढे सरसावते. फुलते धावफलकावरती 21. लॉस ऑफ ओनली 2 विकेट ऑन द स्कोर बोर्ड. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गचा या मात्र षटकात भरपूर समाचार घेतोय फलंदाज भावेश. आता मात्र स्ट्राईक एंडला तो रुपेश. 1 मोर स्टायलिश क्रिकेटर सफल झालेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पाहतायत. चेंडू कुठून कॅरी होतोय. वाईट. येस राईट डिसिजन. योग्य डिसिजन. भले फलंदाजाने पवित्रा त्याने रिव्हर्सचा घेतला असेल पण त्याचा जो स्टान्स आहे तो राईटचा आहे आणि लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू जातोय. एनी डिलिव्हरी लिव्हिंग द लेग स्टंप इज वाईड. हे दाखवत असताना लक्ष्मण आमच्याकडे आमच्या गुणसंख्या लेखाकडे धावसंख्या 1 ने पुढे सरते ती 22 धाव फलकावर. षटक दुसरा मार्गस्थ आहे.
पॉवर प्लेचं आणि गोलंदाज घेऊन आले षटक म्हणजे वैभव. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न सातत्याने होतोय, पण चेंडू अटेम्प्ट करणं तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही एखादा चेंडू निर्धाव जाऊ देऊ शकत नाही. थोडंसं दडपण येऊ शकतं तुमच्यावर. फलंदाज मात्र सुरेख कामगिरी करतायत, तुम्हाला त्यांची साथ देणं तेवढंच महत्वाचं आहे. तर षटक दुसरं अजूनही मार्गस्थ आहे गोलंदाज वैभवचं. आतापर्यंत धावसंख्या दिली धावफलकावरती 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मगाशी या संघाला तुम्ही धावसंख्या चेस करताना पाहिलं होतं, पण आता मात्र जेव्हा पहिली फलंदाजी करायची वेळ आहे तेव्हा निश्चितच धावांचा रतीब टाकतील, नो डाऊट. धावांचा डोंगर उभा करतील, ही ओळख त्यांची आहे. शिरडोन शून्यातनं जग निर्माण केलंय या संघाने, कारण घारुली सारखा संघ त्यांच्या समोर होता, त्यांना सुद्धा त्यांनी बीट केलंय. रिव्हर्स गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्र सज्ज, त्याला बीट करून चेंडू मागे जातोय. खूपच चुकीची पद्धत होती चेंडू उचलण्याची, चेंडू कव्हर करण्याची. तुम्हाला स्वतःला झोकून द्यायचं होतं. मी नेहमीच म्हणतो तिथे बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, गली या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक त्यांना चप्प राहावं लागतं, चेंडूवर बारीक लक्ष ठेवावं लागतं. पण त्यात चुका तिथे होत आहेत आणि तिथे 2 धावा सुरू करतात फलंदाज आणि 2 धावांनी धावसंख्येला आकार देतो तो रुपेश. धावसंख्या धावफलकार 24. माझ्यासोबत आज नरेश आणि त्याचबरोबर राजदीप दोघंही अप्रतिम गुणसंख्या लेखन करतात. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर सुद्धा आहेत आमच्यासोबत. स्वीप केलाय, गॅपमध्ये काढायचा प्रयत्न आणि चेंडू आउटफील्ड फास्ट, सीमारेषेवर चेंडू फरार. 4 धावा. क्या बात, लाजवाब संगीत, हीच ओळख आहे स्वर्गीय बुवा पाटील कृतीचषक क्रिकेट स्पर्धा सन 2016. 15वे वर्ष परंपरेची वाटचाल सातत्याने येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेची वृद्धिगत वाढ होत चालली आहे. फक्त मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, पूर्ण भारतामध्ये नंबर 1 नो डाऊट स्वर्गीय बुवा पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा सन 2016. या स्पर्धेत तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहू शकता डॅनएनबीसीच्या माध्यमातून. दिलीप भगत आणि चंद्र भगत, लॉट्स ऑफ थँक्स, कारण ही स्पर्धा आज घराघरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. प्रत्येक प्रेक्षक आज ज्यांना वेळ नाही, ज्यांना संधी मिळत नाही मैदानावर येण्याची, ते सुद्धा प्रेक्षक तुम्ही घर बसल्या या सामन्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर यूट्यूब, तुम्ही मोबाईल्सवर सुद्धा ज्यांच्याकडे डिश टीव्हीज आहेत त्यांनी सुद्धा हे तुम्ही मोबाईलवर तुम्ही हे स्पर्धा बघू शकता यूट्यूबवर लाईव्ह. रतनबुवा पाटील कृतीचषक क्रिकेट स्पर्धा 2016 जरी तुम्ही टाईप केलं, हा चेंडू कार्पेट जमिनीलगत मारला फटका, चेंडू जातो जो डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतो, जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेकतील. 2 धावा ते वसूल करतायत या चेंडूवर. भावेश, व्हेरी गुड थिंकिंग. स्वर्गीय रतनबुवा पाटील कृतीचषक क्रिकेट स्पर्धा सन 2016. यामधले काही वर्ड्स सुद्धा तुम्ही तिथे तुमच्या मोबाईलवर टाईप केले तर तुम्हाला यूट्यूबमध्ये ताबडतोब एक साईट ओपन होते आणि तिथे तुम्हाला ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. संयोजक सौजन्य tenniscricket.in संतोष नाणेकर. हा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर आहे, कट करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फलंदाज बीट होतोय. पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते, तेव्हा दाखवतात ड्रिल करून चेंडू मला कशा प्रकारे खेळायचा होता. बॅट मात्र स्क्वेअर ठेवत असताना निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षट तिसरं मार्गस्थ आहे, धावसंख्या धावफलकावर 30. सुभाष ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू. आता मात्र आमच्या येणार आणि महेश पाटील आम्हाला इशारा करतायत हा चेंडू वाईड आहे. प्रत्येक वाईड चेंडू, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार एकच आवाज. दिलीप वेंगसरकर स्टँड, जबरदस्त दुमदुमून गेली स्पर्धा. कट केल्या चेंडूला, लीडिंग एज मागे जातोय चेंडू, पण क्षेत्ररक्षक सज्ज आहे कारण चेंडू वेगात येत नव्हता, थोडासा वेग कमी झाला होता. चेंडू कव्हर करतायत, चेंडूवर येतं चेंडू कव्हर करण्यासाठी भरत संगनायक. फ्लाइंग स्लीप मध्ये उभे आहेत शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. 2 संघनायकाचं मी वर्णन केलं होतं. एक सचिन जो उंबरली संघाचा आहे, जो डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतो, आणि कोळेगाव संघाचा काल रवींद्र, ज्याला आपण पाहिलं की तो डीप मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पूर्ण व्यूवरचना सजवत होता. स्ट्राईक एंडला देतो रुपेश. सुभाष रुपेश साठी
हा चेंडू जेवढा आक्रमक स्टान्स घेतायत तेवढा आक्रमक फटका मिळत नाहीये, पण 2 धावा निश्चितच मिळणार फलंदाजाला. भरपूर संधी होती या 2 धावा घेण्याची. स्टान्स घेतायत ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन. पहिल्यांदा जो स्टान्स होतो साईड डाऊन असतो, स्टंपच्या थोडेसे बाहेर असतात. हा नेहमीच सचिन रमेश तेंडुलकर स्टँड घ्यायचेच होता तिथे. स्टान्स घेत असताना बरेच फटके तिथून त्यांनी खेळले आहेत, पण कधी कधी गोलंदाजीची जी बाजू आहे, गोलंदाजी टप्पा करण्याचा टप्पा जो आहे, दिशा आहे, त्या दिशा बघून सुद्धा त्यांनी आपला स्टान्स बऱ्याच वेळा चेंज केलाय. सुभाष अजून ऑन साइडला. आता मात्र चेंडू कनेक्ट करताय चेंडू डीप मध्ये. तो पण चेंडू कव्हर कधी जाऊन धावा घेणार का बघायचं आहे. 2 धावा ते पूर्ण होतात का. व्हेरी गुड रनिंग. खूपच जलद गतीने 2 धावा ते पूर्ण करतायत. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट हे दोन्ही संघाच्या बाजूने. अप्रतिम. जेवढं कौतुक करा तेवढं कमी, कारण 2 खेळाडू लवकर बाद झाले असताना त्या कारणानं त्या मुवमेंटला 2 खेळाडूंनी मात्र सामना आपल्या बाजूने उचलून धरलाय. दोन्ही षटवानी खेळाडू आहेत, म्हणजे रुपेश आणि त्याचबरोबर भावेश. अत्यंत दर्जेदार क्रिकेट आपल्या संघासाठी खेळतायत. एकूण धावसंख्या धावफलकावर 36. 36 धावा धावफलकावर. षटक तिसरं मार्गस्थ असताना. लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र अप्रतिम होता. ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते, बरोबर त्यांच्या ब्लॉकमध्ये चेंडू टाकला आणि फलंदाजाला नीटसा समजला नाहीये. षटक समाप्त होते. 3 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 12च्या सरासरीने 36 धावा. व्यासपीठावर राहुल पाटील आडवली यांचं मी जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. राहुल पाटील यांचं. धन्यवाद डीजे, धन्यवाद बँड पथक. सलग 3 चौकारासाठी मात्र पारितोषिक येते, म्हणजे संतोष गवळी यांच्याकडनं, उंबरलीचे संतोष गवळी यांच्याकडनं सलग 3 चौकारासाठी पारितोषिक येते 4000 रुपयाचं. हे पारितोषिक येते उंबरली संघासाठी. आणि त्याचबरोबर सलग 3 षटकारासाठी 6000 रुपयाचं पारितोषिक. जेव्हा जेव्हा पारितोषिक वर्षा होतोय, चौकार जातोय, वाईड षटकार जातोय, तेव्हा निश्चितच आवाज येतोय वेंगसरकर स्टँडमधनं. पण जेव्हा विकेट मिळतोय, धावा मिळत नाहीये, निर्धाव जातोय चेंडू, तेव्हा मात्र आवाज येतो तो चंद्रकांत बोर्डे स्टँडमधून. अप्रतिम क्रिकेट प्रेक्षकांनी उचलून धरली आहे, डोक्यावर घेतली ही स्पर्धा. स्वर्गीय बुवा पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धा सन 2016. नेक्स्ट मॅच बिटवीन मोठागाव वर्सेस वडवली. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. या 2 षटकानंतर तुम्हाला इथे यायचं आहे व्यासपीठावर. सूचना आहे ती गणेश भोईर आणि वडवली संघाचा कर्णधार जगदीश पाटील यांच्यासाठी. NBCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दिलीप भगत, चंदन भगत हे 2 बंधू या स्पर्धेची पुन्हा एकदा जबाबदारी उचलत आहेत आपल्या खांद्यावर आणि समर्थपणे पार पाडत असताना ही जबाबदारी. आमचे ऑफिशियल फोटोग्राफर आणि निश्चितच खूप व्यावसायिक असे फोटोग्राफर बंटी लांडे आणि त्यांची पूर्ण टीम सुद्धा इथे सज्ज आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स सुद्धा कव्हर करतायत सातत्याने. धन्यवाद. 4थं षटक घेऊन गोलंदाज तयार. हा चेंडू शफल होऊन दिशा दिली आहे. हो व्हेरी गुड क्रिकेट विथ द ब्रेन. चेंडू सीमारच्या बाहेर फरार. 4 धावा. जो एक राखीव दिवस आहे आमच्याकडे 22 तारखेचा, त्या दिवशी एक एक्झिबिशन मॅच होणार आहे या मैदानावर. रायगड वर्सेस ठाणे. या सामन्याची खरं तर मुहूर्तमेढ आपल्या डोंबिवलीतच रोवरली गेली पेंढारकर कॉलेजच्या मैदानावर. आणि त्या पहिल्याच सामन्यामध्ये आपण रायगड संघाला ठाणे संघाने धूळ चारली होती. पण त्यानंतर ठाणे संघ कधीच उभारू शकला नाही. दोन्ही सामन्यात त्यांना रायगडकडनं पराजय पत्करावा लागला. चेंडू हवेमध्ये, हवेच्या विरुद्ध क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बाबा येतोय का. व्हेरी गुड मॅग्निफिसंट कॅच. याची बॉडी लँग्वेज सांगत होती की तो जो घेईल, पण आता मात्र अप्रतिम झेल तिथे त्याने टिपलाय. सुपर कॅच. वैभव DJ Nikhil in the mix.
ऑफ भावेश, अप्रतिम फलंदाजी आपल्या संघासाठी. खूप महत्वाच्या डावाची जरूरत होती आपल्या संघासाठी. 19 धावा कुठल्या आपल्या संघासाठी. व्हेरी गुड जॉब. आणि आता मात्र देवेंद्र जो मागच्या सामन्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आला होता, आता मात्र तो आता येतो तो 5व्या क्रमांकावर. नेहमीच त्याला आपण खूप लेट खेळताना पाहिलंय. मोठ्या फटक्यांची जेव्हा जरूरत आहे, जेव्हा गरज आहे, तेव्हा मात्र देवेंद्र निश्चितच मैदानावर आहे. रिव्हर्सचा फटका, लिडिंग एज, टॉप एज, चेंडू सीमारच्या बाहेर. 4 धावा, 1 बॉल स्कोर. पहिल्या सत्रामध्ये चेंडू अटेम्प्ट होत नव्हता रुपेशच्या बॅटमॅन, आता मात्र अटेम्प्ट करतोय, कारण आता गरज आहे या फटक्यांची, हवेच्या विरुद्ध फलंदाजी करण्याची. 4 धावा रुपेशच्या खात्यामध्ये, 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या धाव फरक 44, 44 धावा. रिव्हर्सचा फटका पुन्हा, पण चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही, मागे जातोय, चुका होत आहे, मिसफिल्ड होते, दडपण दडपण आणि फक्त दबाव हेच पाहायला मिळतंय. देवेंद्र कॉल दिलाय. एक जबरदस्त खेळाडू आहे देवेंद्र. जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा तेव्हा त्याने आपल्या संघासाठी विजय संपादन करून दिलाय. मी देवेंद्र आणि त्याचबरोबर सोळेगावच्या प्रतीकची तुलना एकत्र करेन, कारण दोन्ही त्याच दर्जाचे खेळाडू आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे सरते ती 46 या धावफलकावर. 46 लॉस ऑफ 3 विकेट. रिव्हर्स, चेंडू हवेमध्ये, पायचे कव्हरचा खेळाडू प्रयत्न करतोय, चेंडूच्या खाली होतोय, पण 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू पडतोय नो मॅच लँड मध्ये, आणि रुपेशच्या खात्यावर 2 धावा इथे जमा होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न निश्चितच करतात, कारण हवेचा झोत त्या दिशेने आहे, हवेचा वेग त्या दिशेने आहे. जरी चेंडू जर टॉप एज एकदम टायमिंग जर झालं तर निश्चितच चेंडू सीमारेच्या बाहेर षटकार जाऊ शकतो. धावसंख्या धावफलकावर 48, 48 धावा 4थ्या षटकात. भारत हा चेंडू आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण आउटसाइड एज लागते, चेंडू जातो तो लॉंग ऑन रिजन मध्ये, जो पण चेंडू कव्हर करून फेकत दिली पाहिजे. 2 धाव कंप्लीट करणार देवेंद्र, 2 धाव कंप्लीट करतात. व्हेरी गुड रनिंग देवेंद्र. जरी तो खेळाडू स्थूल असला तरी इंजमाम हलकची आठवण करून देतोय. रनिंग बिटवीन खूप स्ट्रॉंग, आणि त्याचबरोबर अर्धशतक फलकावर लागते ते उंबरली संघाचं. 50 धावा पूर्ण धाव फलकावर. चार षटक समाप्त होत आहेत. 4 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर 50 धावा. 12.50 रन रेट पर ओव्हर ही धावगती पाहायला मिळते प्रति षटकामागे, जी पहिल्या षटकात कमी होती 11, त्यानंतर तो दुसऱ्या षटकात 17 धावा, तिसऱ्या षटकात धावा येतात त्या कमी 8 धावा, आणि 4थ्या षटकात तब्बल 14 धावा वसूल केल्यात या दोन्ही फलंदाजांनी. खास करून देवेंद्र याची अजून आपल्याला फलंदाजी बघायची, अजून त्याचा अकाउंट ओपन करायचं आहे मैदानावर. पण रुमेश मात्र जबाबदारी स्वीकारतोय. भावेश बाद झाल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर त्याने जबाबदारी स्वीकारली आहे. 1 चौकार 2 चौकार त्याने आतापर्यंत आपल्या बॅटमध्ये दाखवलेत, आणि चांगली साथ देतोय तो देवेंद्रची. देवेंद्र स्ट्राईक एंडला पहिल्यांदाच सामोर जातोय, आणि गोलंदाज येतोय शेवट षटक घेऊन तो राहुल. राहुल म्हटल्यानंतर निश्चितच म्हणेन की शेवट षटक घेणारा हा डेथवर स्पेशलिस्ट असतो. हा चेंडू जबरदस्त अटॅकिंग मूडमध्ये मारण्याचा प्रयत्न, पण चेंडूच्या लाईन पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकले नाही. पण इथे मात्र पाहायचं आहे काय निर्णय देत आहेत पंच. फलंदाज बाद, धावचित. रुपेशला तंबूत परतावं लागणार निश्चितच. येस, स्वतःची विकेट बहाल केली आहे. स्ट्रॅटेजी असते, आणि ते मात्र स्ट्रॅटेजी पाहायला मिळते उंबरली संघाकडनं, की स्वतःला त्यांनी बाद करून घेतलं. तिथे बाद झाले नव्हते, मुद्दामच बाहेर आले आणि बाद करून घेतलं, कारण त्यांना प्रेमरला आणायचं होतं मैदानावर, कारण त्यांच्याकडे मोठे फटके आहेत. मोठ्या फटक्यांनी आपली खेळी सजवू शकतात. एकूण धावसंख्या धावफलकावर 51, 51 धावा.
ऑन साइडला अटॅकिंग म्हणून ते चेंडू खेळून काढतात. कार्पेट शॉट जितो तो पण चेंडू तो पण कव्हर करतील, फेक करतील. दोनदा इथे वसूल करणार का बघायचंय. हा हा ना ना आणि मात्र परत जावं लागतंय देवेंद्रला. व्हेरी गुड थ्रो, चांगली फेकी डीप मधून. सुशांत उंचपुर असा खेळाडू डीप मधून अचूक फेकी करतोय. आता मात्र स्ट्राईक घेण्यात तो देवेंद्र देवा, पेट नेम निक नेम या खेळाडूचं. धावसंख्या 52. फुल टॉस भिरकावून दिलाय, आउट ऑफ पार्क. लॉंग लॉंग अँड हाय लॉंग षटकार. पारितोषिकाची रक्कम वाढते. सलग 3 षटकारासाठी संतोष गवळी उंबल यांच्याकडे 10,000 पारितोषिक. समोर खेळतात ऑन साइडला चेंडू तो डीप मध्ये क्षेत्र सज्ज, तो पण चेंडू कव्हर करतील. देवेंद्र कॉल देत आहेत पण नकार देत आहेत. तोपर्यंत त्यांना प्रेमनाथ, पण देवेंद्रच्या आवाक्याच्या बाहेर जर चेंडू भेटला तर तो त्याला भिरकावूनच देणार नो डाऊट. आणि षटकार पाहायला मिळालाय त्या चेंडूवर. आता मात्र एक सिंगल. धावसंख्या पुढे सरसावते 59. 59 धावा धाव फलकावर. शफल झालेत. फुल टॉस पण एक्झिक्यूट करू शकले नाही. चेंज करतायत स्ट्राईक स्वतःच आणि जातात ते मागे पण नकार देत आहेत. एकादर समाधान. वाईट +1, 2 धावा अंकित होतील. गुड डिसिजन. तर साई शिवाई शिलार यांचं सुद्धा आगमन झालं आमच्या व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्या वतीने. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर फॉर द बॅट्समन. आणि त्या मोमेंटला आपले हात ढिले सोडत असताना जबरदस्त फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. पुण्याच्या स्ट्राईकवर देवेंद्र देवा ओव्हर द विकेट. देवासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन चुकीची आहे. बघायचं आहे फलंदाज बाद. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र बाद ठरवलंय. प्रेमनाथ तनबूत परततोय. धावचीत. क्या बात. अप्रतिम संगीत. चंद्रकांत फुटाणे यांचे जे सहकारी सज्ज आहेत, पूर्णपणे चार्जअप आहेत. कारण येणाऱ्या 7 दिवस त्यांना हेच संगीत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. गुड जॉब. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आणि दुसरा सामना लगेचच मोठागाव वर्सेस वडवली या 2 संघामध्ये होणार. दोन्ही संघांना मी संघनायकांना ऑलरेडी सूचना दिल्या आहेत. तुम्ही येऊन थांबायचं आहे आणि हे इनिंग हे सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी तुम्हाला मी बोलव. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, अपील, फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. आणि अजून एक यश मिळते गोलंदाजाला राहुलला आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. मोठगाव संघाचे कर्णधार गणेश आणि वडोली संघाचे कर्णधार जगदीश त्याला व्यासपीठावर यायचं आहे आपण ताबडतोब. गणेश आणि जगदीश. चला जगदीश आलेत, गणेशांनी यायचंय. संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी वडोली संघाचे कर्णधार जगदीश पाटील. पहिला सामना अप्रतिमरित्या त्यांनी आज संघाविरुद्ध जिंकला होता. गणेश भोईर आणि वडोली संघाचे कर्णधार जगदीश पाटील.
दुसऱ्या फेरीतला पहिला सामना सेकंड इनिंग स्टील इन प्रोग्रेस. दुसरा सत्र आता चालू होणार आहे आणि लक्ष आहे ते सामना जिंकण्यासाठी 62 धावांचं शिरडोन संघासमोर. वडोली संघाचे कर्णधार जगदीश, आणि त्याचबरोबर मोठागाव संघाचे कर्णधार गणेश भोईर. आमच्या व्हीआयपी स्टँड मध्ये व्हीआयपी आमच्या खास पाहुण्यांसाठी जी जागा आहे तिथे बसण्यासाठी, तिथे मात्र हे नाणेफेकीचा इथे कौल होतोय. तर संतोष गवळी यांच्याकडनं हे पारितोषिक आम्ही कंटिन्यू करत आहोत. तुम्ही पाहू शकता हे स्क्रीनवर स्वर्गीय तनबुवा पाटील स्मृती चषक 2016 हे तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. सौजन्य www.tenniscricket.in. संतोष नाणेकर आणि त्यांची पूर्ण टीम सज्ज आहे हे कव्हरेज देण्यासाठी. आणि त्याचबरोबर डॅन एनबीसीच्या माध्यमातून हे स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही सुद्धा घर बसल्या एन्जॉय करू शकता. तर हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे ते रोख रुपये 5,000 आणि सामना जर जिंकला तर उंबारली संघासाठी 5,000चं पारितोषिक संतोष गवळी उंबारली यांच्याकडे देण्यात येईल. तर आमच्यासोबत आहेत आमच्या व्हीआयपी स्टँड मध्ये लालाजी, आणि लालाजींच्या हस्ते हे आपण नाणेफेकीचा इथे मी कौल करत आहोत. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना वडवली वर्सेस मोठागाव. बिग मॅच, बिग क्लॅश. काही दिवसात अजून एक क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर येते आहे. दिनांक 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी SSCC ट्रॉफी पेंढारकर कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. तर 62 टू विन 62 धावांचं लक्ष येणाऱ्या 30 चेंडूत. आणि पहिले षटक घेऊन सोमनाथ, आणि सोमनाथसाठी सुद्धा पारितोषिक आहे ते हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कुठल्याही गोलंदाजासाठी. हा चेंडू आउटसाइड एज मागे जातोय चेंडू, जो पण चेंडू कव्हर करतील. एक धाव. आशिष सरकतोय स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला येतो तो विलास, ज्याने आपलं खातं उघडलं एका धावेने. धावसंख्येला आकार देतात पहिल्याच चेंडूवर. धावसंख्या 62. याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज सज्ज, विलास आणि आशिष. शिरडोन संघ मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त भरारी त्यांनी घेतली होती पहिल्याच सामन्यामध्ये घावली संघाच्या विरुद्ध, आणि तो संघ आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये दुसरा सामना इथे खेळतोय उंबारली संघाविरुद्ध. सोमनाथ ऑप्शनच्या बाहेर, गुड शॉट, क्षेत्ररक्षक सज्ज. हो, व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल तिथे. जेवढा चांगला फटका तेवढा सुंदर झेल तिथे. हाय स्टँडर्ड. राजकुमार नावाप्रमाणे झेल तिथे पकडतायत. हर्षलाचे हळदीला आमचे हर्षलाचे हळदीला गो, हर्षलाचे हळदीला, हर्षलाचे हळदीला गो, हर्षलाचे हळदीला. तर फलंदाज पहिल्या षटकात बॅक टू द पवेलियन. तंबू परतावं लागतं आशिषला. नाणेफेकीचा कौल झालाय मोठागाव वर्सेस वडवली, आणि गणेश भोईर याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पारितोषिक अजूनही ते कंटिन्यू आहे ते सोमनाथसाठी. जर या स्पर्धेमध्ये त्यांनी जर हॅट्रिक संपादन केली या सामन्यामध्ये, तर सूरज बाळाराम पाटील सोनारपाडा आणि अक्षय दशरथ भोईर उंबरली यांच्याकडनं 11,111 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला देण्यात येईल. सोमनाथ तयार, सज्ज होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा ते चेंडू हवेमध्ये. राजकुमारच्या अवाक्याच्या खूपच बाहेर, पण चेंडू वाढवण्याचा प्रयत्न करणार. व्हेरी गुड फिल्डिंग, स्ट्रेचेबल. जोरदार धाव घेतली आणि अजून 2 धावा महत्वाच्या रोखतोय तिथे. सांघिक खेळ आहे हा आणि पूर्ण संघाची मदत त्यासाठी मिळते. अप्रतिम कामगिरी या पूर्ण संघाची. कुमार, राजकुमार, त्यानंतर सोमनाथ, सचिन, भावेश, रुपेश, ग्रेट क्रिकेटर्स फ्रॉम द उंबारली. धावसंख्या धाव फलकावर 3. शिरडोन प्रयत्न करतोय या संघासमोर एक चांगली फाईट देण्याचा, चांगला प्रयत्न करण्याचा हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न होता, पण लास्ट वेळेला चेंडू आतल्या भागात लागतोय. चेंडू टॅब होतो तिथे आणि शॉर्ट कव्हरनं चेंडू उचलण्यासाठी पुढे येतो तो प्रेमनाथ चेंडू उचलण्यासाठी, आणि तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये. तर रामनाथ म्हात्रे यांच्याकडनं पारितोषिक आले ते सलग 3 षटकारासाठी शिरडोन संघाला.
3,000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 चेंडू 3 षटकार आणि त्याचबरोबर आमच्या कमिटीकडनं सुद्धा 3,000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला देण्यात येईल. सोमनाथ सज्ज ओ द विकेट ऑप्शनच्या बाहेर कट केल्या चेंडूला. ओ गुड शॉट. क्रिकेट विथ द ब्रेन. बॅकफुटला आले, जागा बनवली, जबरदस्त स्क्वेअर कट. चेंडू सीमारच्या बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट. म्हटलं चंद्रकांत बोर्डे स्टँड अजूनही शांत आहे. सकाळी सतत अक्षरशः स्टँड त्यांनी हलवून टाकलं होतं. एवढ्या जोरजोरात ते सगळे प्रेक्षक नाचत होते. सोमनाथ हा चेंडू आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर. फुटवर्क नाहीये, पळतालित्य नाहीये, समय साधना नाहीये, टायमिंग नाहीये आणि त्यामुळे चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. निर्धाव. धावसंख्या धावफलकावर 8. आपण एक लक्ष टाकूया उद्याच्या लॉर्ड्सकडे, उद्याच्या सामन्यांकडे. पहिला सामना इथे होणार आहे तो बोपर वर्सेस जुनी डोंबिवली. उच्च दिवसातला पहिला सामना झोपर वर्सेस जुनी डोंबिवली, नंतर खंबाळपाडा वर्सेस निळजे. एक जबरदस्त सामना तुमच्या समोर, एक जबरदस्त फाईट तुम्हाला पाहायला मिळणार या सामन्यामध्ये. खंबाळपाडा वर्सेस निळजे, त्यानंतर खार्डी वर्सेस सोनारपाडा, अजून एक मोठा सामना आपल्या समोर येतोय. त्यानंतर वाकळण वर्सेस सोळेगाव. सातत्याने या सामन्याकडे लक्ष सर्व प्रेक्षकांचं आहे. वाकळण वर्सेस सोळेगाव, कारण गतवर्षी वाकळणने या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली होती, पण ती कोणाच्या अगेन्स्ट, तर ती सोळेगावच्या अगेन्स्टच पटकावली होती. आणि काय योगायोग आहे, पुढच्या स्पर्धेमध्ये व्हेरी फर्स्ट राऊंड सामने येत आहेत दोन्ही संघ. म्हणजे दोन्ही संघांसाठी हा अंतिम सामनाच असणार आहे, नो डाऊट. दोन्ही संघ पूर्ण जिद्दीने खेळणार. त्यानंतर 5वा सामना असेल तो आडिवली वर्सेस वसार. वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये मिळाली आहे या संघाला वसार. आणि त्यानंतर पडले वर्सेस मोठी देसाई हा 6वा सामना असेल. ओळ्या मैदानाकडे धावसंख्या धावफलकावर 8. लो फुलटा चेंडू हवेमध्ये स्विंग करतायत, ड्रिफ्ट करतायत चेंडूला. चेंडू तो डीप मध्ये, जो पण चेंडू कव्हर करून फेक करतील तोपर्यंत 2 धावा. फलंदाज वसूल करतायत. गोलंदाज आहेत ते श्याम. हवेचा पुरेपूर फायदा उचलतायत आणि जी कला ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेनवॉनकडे होती ती कला इथे दाखवून देतात. चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट करतायत श्याम भोईर. 2 धावे धावसंख्या पुढे सरकते ती दुहेरी अंकात 10. एक गडी बाद झालाय. कुठलाही धावसंख्या न नोंदवता आशिष तंबूत परतले आहेत. त्यांची जागा घेतली ती वैभवने. वैभवने आतापर्यंत आपल्या खेळीमध्ये 5 धावांनी आपली खेळी सजवली आहे. एकूण धावसंख्या धावफलकावर 10. राऊंड विकेट. बॅकफुटला आले, कट करण्याचा प्रयत्न होता, अजिबात मुवमेंट नाहीये. फटक्यांमध्ये ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतात, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न करतात. त्या डीपमध्ये खेळाडू उभा आहे पण जागा मिळत नाहीये. बॅकफुटला येत आहेत, जागा बडवतायत, पण चेंडू अटेम्प्ट करणं तेवढंच महत्वाचं आहे. निर्धाव चेंडू श्याम भोईर उद्योन्मुख. राऊंड विकेट. फुल टॉस व्हेरिएशन. चेंडू हवेमध्ये, पण हवेमुळे चेंडू जास्त लांब जाणार नाहीये. चेंडू उचलण्यासाठी पुढे यावं लागतंय. प्रेमनाथ. आणि जो पण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव, 1 सिंगल. 2 धावा आल्यात. 2दा इथे कन्वर्ट करतात या चेंडूवर आणि 2 धाव धावसंख्येला आकार देतात धावफलकावर. एकूण धावसंख्या धावफलकावर ती 12. एका गड्याच्या मोबदल्यात पॉवर प्लेचं दुसरं षटक हातात येतो श्याम भोईर. राऊंड विकेट. इल्डिंग एज मागे जातोय, पाहिजे डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता तिथे, फार होणार का फलंदाज, पण नाही. चेंडूची फेक मात्र अप्रतिम होती तिथे, पण चेंडू कव्हर करणं तेवढंच महत्वाचं होतं. यष्टीच्या मागे चेंडू कव्हर होत नाहीये. भावेश. चुका, मिस्टेक्स, दडपण या सामन्याचा दबाव दोन्ही संघांवर. दरम्यान एक चिकी सिंगल कंप्लीट करतो तो शिरडोन संघ. फलंदाज आहेत ते वैभव. धावसंख्या धावफलकावर या एका धावेने 13. श्याम भोईर. बॅकफुटला आले, कट केल्या चेंडूला, पण चेंडू तो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज, पण चेंडू कव्हर करून फेकतील. सचिन येतात चेंडूवर, चेंडूची फेक पण करतील. व्हेरी गुड थ्रो. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा सहज पूर्ण झाल्या असत्या, पण तिथे मात्र एकाच धावावर दर फलंदाजाला समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन याच्याकडून. 1 धाव कंप्लीट करतोय फलंदाज विलास आणि धावसंख्येला आकार देतोय धावफलकावर. 14 धावा
लक्ष गाठायचं ते 62 धावांचं. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे शिरडोन संघाला या पॉवर प्लेच्या षटकात. लो फुलटा चेंडू, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, गती परिवर्तन आणि यशस्वी निर्धाव चेंडू. क्रिकेट विथ द ब्रेन. खूप कमी क्रिकेटर आहेत ग्रामीणमध्ये जे डोक्याने क्रिकेट खेळतात. प्रत्येक वेळी वेग महत्वाचा नाहीये, प्रत्येक वेळी चेंडूची फिरकी महत्वाची नाहीये. परिस्थिती अनुरूप तुम्हाला गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं आहे. तर मोठा गाव वर्सेस उमारली नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो गणेश भोईर संघनायक मोठा गाव आणि जगदीश पाटीलला त्यांनी आमंत्रित केले म्हणजे वडवली संघाला की आपण फलंदाजीला यायचंय. या सत्रानंतर तुम्हाला हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना इथे रंगणार. स्ट्राईक एंडला छोटे गाणी खेळाडू विलास आणि नॉन स्ट्राईक एंडला वैभव. गोलंदाज तयार सोमनाथ पुन्हा त्याच्यासाठी संधी. हॅट्रिकसाठी 11,111 रुपयाचं पारितोषिक. बॅकफुटला आले, चेंडू आतमध्ये आणतायत, इन स्विंग करायचा प्रयत्न करतायत पण मात्र पंचांचा इशारा वाईड. तटस्थ पंच ही ओळख या स्पर्धेची आहे. मग तो प्रफुल्ल असो, महेश असो, लक्ष्मण असो, अनंत असो, सर्व पंचांची भूमिका तीच आहे. तटस्थ पंच, तटस्थ भूमिका. वाईडने धावसंख्या फुलते ती 15 धावसंख्या. ऑन साईडला चेंडू डीप मध्ये खेळतायत. चेंडू तो डीप मध्ये चेंडू कव्हर करतील, फेक करतील. सचिन त्या चेंडूवर चेंडूची फेक जोपर्यंत करतील, अचूक फेक आणि फलंदाज बाद. व्हेरी गुड थ्रो ऑन द स्टंप्स. तर बाद होणारा फलंदाज वैभव तंबूत परततोय. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानावर आहे. चेंडू हवेमध्ये, लॉफ्टेड शॉट, चेंडूच्या खाली आणि जबर चेंडू कव्हर करणार अप्रतिम झेल प्रेमनाथ. गुड कॅच. फलंदाज बॅक टू द पवेलियन. Max. तर व्यासपीठावर आमचं सर्वांचं लाडकाचं व्यक्तिमत्व, आधारस्तंभ या स्पर्धेचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस प्रमोददादा राजूदा पाटील यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. हा चेंडू बॅकफुटला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट होत आहेत आणि मात्र चेंडू जातो तो यशस्वीकडे. निर्धाव चेंडू. सातत्याने तुम्ही मगासपासून आमच्या डीजीच्या माध्यमातून राजसाहेब ठाकरेंचा आवाज ऐकतायत आणि त्यामध्ये निश्चितच स्फुरण निर्माण होते. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, बॅकफुटला चेंडू ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न करतायत, पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. 2 चेंडू डॉट. त्यांचा शब्द म्हणजे निश्चितच डरकाळी, एक छाप सोडून जाते मराठी माणसाच्या हृदयावर. असं व्यक्तिमत्व आदरणीय राज भरत अजूनही मैदानावर आहे. जर संघाचा जो संघ नायक आहे तो जो त्या मैदानावर आहे त्याची जागा त्याच्याबरोबर येतो तो म्हणजे सुशांत. एकूण गडी बाद झाले ते सलामीची 4ही फलंदाज तंबूत परतले. विलास, आशिष, वैभव आणि तकदीर
आणि आता भरत आणि त्यानंतर आता येतो तो सुशांत यांच्या मात्र खांद्यावर जबाबदारी. दोघांनी अकाउंट ओपन करायचं आहे. एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 16 धावा. लक्ष आहे ते 62 धावांचं. अजूनही 46 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, लो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. कोणच खेळू जवळपास नाहीये. चेंडू सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी. गुड शॉट. स्कोर मूव्स ऑन 20. 20 धावा धावफलकावर. ते पाहू शकता स्क्रीनवर चित्र अर्जुनभाई पाटील आणि त्याचबरोबर राजू दादा. मी व्यासपीठावर आमच्या सोबत आहेत आडिवलीचे राहुल पाटील साहेब आणि मी विनंती करतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील का आपण आपल्या हस्ते राहुल पाटील यांचा सत्कार आपण करायचा आहे. राहुल पाटील आठवली यांचा इथे सत्कार करतील विनोददादा पाटील. व्यासपीठावर इथे सत्कार इथे केला जातो आठवलीचे राहुल पाटील यांचा. या स्पर्धेचे आयोजक आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील. लॉट्स ऑफ थँक्स फॉर दिस टुर्नामेंट. 42 स्टील रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू आणि 42 धावांची नितांत गरज आहे ती शिरडोन या संघाला. हे पाहू शकता तुम्ही चित्र व्यासपीठावर आमच्या स्क्रीनवर. आमचे जे स्पर्धेचे आधारस्तंभ शिल्पकार राजू दादा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्राचे सरचिटणीस. गोलंदाज येत आहेत समोरच्या गोलंदाजी करण्यासाठी ते म्हणजे राजकुमार. 5व्या क्रमांकावर येणारे गोलंदाज येत आहेत ते 4थ्या क्रमांकावर. राजकुमार राऊंड विकेट. हा चेंडू समोर खेळतात हाफ वॉली करून. चेंडू तो डीप मध्ये प्रेक्षकांमध्ये जाऊन चेंडू पडतोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी. समोर खेळले स्ट्रेट ड्राईव्ह. स्क्रीनच्या समोर या 4 धावा. या फटक्यांची नितांत गरज आहे ती शिरडोन संघाला. 42 धावांचं लक्ष काढायचं आहे. प्रति षटकामागे 21 धावांची गरज आहे शिरडोन संघाला. पाहूया राजकुमारला आणण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे फसतोय की काय असं वाटतंय. कारण राजकुमार नेहमीच 5व्या क्रमांकावर येतो गोलंदाजी करण्यासाठी, पण इथे मात्र त्यांना 4थ्या क्रमांकावर आणण्यात आलंय. पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल होत आहेत. पाहतायत चेंडू पॅडला ब्रश होऊन चेंडू मागे जातोय. डायरेक्ट नेण्याचा प्रयत्न होता पण इथे चिकी सिंगल कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येला आकार देतात एका धावेने. आणि चेंडू ओके. पंच डिसिजन देतात की धावसंख्या नोंदली जाणार नाहीये इथे. धावसंख्या धावफलकावर या पहिल्या 4 धावेने पुढे सरते ती 24. डेलिब्रेट येस राईट डिसिजन. डेलिब्रेट डिसिजन दिलंय पंचांनी कारण कुठलीच प्रकारची ऍक्शन नव्हती गोलंदाजाची. पाहतायत आता मात्र लाईन चुकीचा वाईड आहे चेंडू. लेग स्टिकच्या खूपच बाहेर. बघा हा चेंडूवर धाव देण्यात का नाही आली कारण जेव्हा चेंडू जात होता त्यांना असं वाटलं लेग स्टिकच्या बाहेर जातोय पण त्यांनी कुठल्या प्रकारची ऍक्शन केली नाही फटकावण्याचा चेंडू आणि त्यामुळे या चेंडूवर धावा दिल्या नाहीयेत. योग्य डिसिजन. दोन्ही पंचांचं कौतुक लक्ष्मण आणि महेश. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. राजकुमार राऊंड विकेट. हा चेंडू हवेमध्ये लिडिंग एज मागे जातोय. देवेंद्र चेंडूच्या खाली झेल होतो. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल तिथे देवेंद्रचा. जबरदस्त नियोजन आणि चेंडूच्या खाली बरोबर येत असताना अप्रतिम झेल तिथे स्वीकारतायत. गुड कॅच.
44 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. पण वाकलन संघाचं मी खरंच कौतुक करेन, जेवढा तो संघ मैदानावर ऍक्टिव्ह आहे, मैदानाच्या बाहेर सुद्धा विथ द सोशल साईट्स, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, तिथे सगळ्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे भरपूर वाकलन संघ आणि त्यांचे ऑपरेटर्स सुद्धा. सातत्याने क्रिकेटमधल्या प्रमुख घडामोडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. शिरोडोन संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटमधनं जर धावा येत नसेल तर रिव्हर्स खेळण्याची गरज आहे, पण चेंडू अटेम्प्ट करणं हे तेवढंच गरजेचं आहे. तर शिरोडोन संघासाठी पारितोषिक आहे रामनाथ म्हात्रे यांच्याकडनं 3000 रुपयाचं. जर सामना इथे जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला 3000 रुपयाचं पारितोषिक रामनाथ म्हात्रे यांच्याकडनं देण्यात येईल. पण आता मात्र जवळजवळ भरपूर वेळ निघून गेलेली आहे. हा चेंडू ऑन साईडला ऑन द टोस शफल झाले होते, फक्त फ्लिक करतात चेंडू आणि तोपर्यंत एक धाव तिथे पूर्ण करतात. धावसंख्या हळूहळू का होईना पण पुढे सरकते धाव फलकावर. 31 धावा, 31 रन, 26 धावा करा. कारण दुसऱ्या लाईन मध्ये आता मात्र गुणसंख्यक लेखन आमचे राजदीप चौधरी करतायत. पहिल्या लाईन मध्ये 25 धावा आहेत, दुसऱ्या लाईन मध्ये 50 धावा आहेत, असे लाईन्स आहेत. रिव्हर्स लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये झेल, फलंदाज बाद. अजून एक गडी. अजून एक गडी बाद होते मैदानावर. मोठी धावसंख्या आणि त्या मात्र अजिबात शिरोडोन संघाला झेपल्या नाहीयेत असं वाटतंय मैदानावर तरी. पण अजूनही सामना ओपन आहे, अजूनही मोठे फटके जर आले तर सामन्यामध्ये हा संघ येऊ शकतो. धावसंख्या झाली धावफलकावरती 26 धावा, लक्ष आहे ते 62 धावांचं, 36 धावा. माझा अंदाज बरोबर होता. अजूनही सामना बॅलन्स आहे. 6 चेंडूतला 6 षटकारांचा विक्रम युवराज सिंग आणि त्यानंतर आता मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये भावेश सध्याच्या चालू कंडिशन मध्ये चालू सत्रामध्ये हा रेकॉर्ड आहे भावेशच्या नावावर. तो उंबरली संघाचा खेळाडू आहे. पाहूया तो विक्रम आता शिरोडोन संघाच्या बाजूने कोण करतंय का. अशक्यप्राय असं आव्हान परतवून लावण्याची गरज आहे. आठवण झाली निश्चितच अविनाश जाधवची फ्रॉम मॅचलेस. गोलंदाज संघ नाही घेतोय सचिन, सज्ज गोलंदाजी करण्यासाठी. ओ द विकेट, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आउटसाइड एज लागते. जास्त लांब जाणारे चेंडू, जोपर्यंत चेंडू कव्हर करतील प्रेमण्यात येते चेंडूवर आणि जोपर्यंत चेंडू फेक करतील तोपर्यंत फलंदाजाच्या खात्यामध्ये धावा जमा होत आहेत 2. संघाच्या खात्यामध्ये धावा जमा होत आहेत 2 आणि एकूण धावसंख्या धावफलका पाहायला मिळते ती 28. दिलीप वेंगसरकर स्टँड जबरदस्त एन्जॉय करतोय सामना आणि पूर्णपणे आनंद लुटतोय या सामन्याचा, कारण सामन्यावर मात्र त्यांनी पकड मिळवली आहे त्यांच्या संघाने. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू भरपूर बाहेर आणि वाईड. महेश पटेल आमच्याकडे वळतात आणि या वाईडचा इशारा करतात. एकूण धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती धावफलकावर. 29 धावा, 29 रन. लक्ष होतं ते 62 धावांचं, 62 टू विन. पण थोडासा मागे पडतोय शिरोडोन संघ. चांगला प्रयत्न होता त्यांचा. चेंडू हवेमध्ये आता मात्र कनेक्ट होतोय. सी मार्शचे बाहेर फरार. 6 धावा संजय मांजरेकर स्टँड मध्ये. षटकाराने निश्चित थोडीशी संजीवनी मात्र का होईना पण मिळाली आहे शिरोडोन संघाला. हा चेंडू होतो तो डीप मध्ये. कुमार चेंडूवर येत आहेत, मेघनाथ आणि जो पण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. एका धावाने धावसंख्या पुढे सरकते, सरसावते धावफलकावरती 36. भरपूर सपोर्ट उंबरली संघासाठी वेंगसरकर स्टँड मधून. ओव्हर द विकेट. हा मात्र चेंडू फुलटॉस होता, ऑन साइडला एक्झिक्यूट करू शकले नाही आणि म्हणूनच इथे मात्र एकच धाव इथे फलंदाजाला. हेलिकॅम्प पुण्यात आपल्या समोर. मग अशा आपण 2 हेलिकॅम्प पाहिले होते, एक लहान आणि एक मोठा. तर जवळजवळ हा सामना उंबरली संघाच्या बाजूने झुकतोय आणि त्यासाठी पारितोषिक सुद्धा आहे. जर सामना जिंकला तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक संतोष गवळी उंबरली यांच्याकडनं देण्यात येईल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू.
ठाणे वर्सेस रायगड मॅच पाहायला विसरू नका. 22 तारीखला बरोबर सकाळी 10 वाजता हा सामना इथे आपल्याला दाखवण्यात येईल, खेळण्यात येईल. फक्त औपचारिकता काही चेंडूंची. 62 धावांचं लक्ष गाठतोय शिरडोन संघ. दिशा दिली आहे, कोणच खेळू जवळपास नाही. चेंडू जातो जो डीप मध्ये, प्रयत्न करतायत पण चेंडू सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी प्रयत्न करतायत. थांबायचंय, पायाने अडवलाय चेंडू. सामना तोपर्यंत उपारी संघाच्या बाजूने जिंकलेला आहे.